नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुनने आता कोर्टाकडून 1 दिवसाची परवानगी मागितलेली असते आणि कोर्टाने सुद्धा त्याला 1 दिवसाची मुदत दिलेली असते. 9 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंतचा वेळ कोर्टाने आता अर्जुनला दिलेला असतो आणि त्या वेळेतच त्याला आता आश्रमामध्ये जाऊन एव्हिडन्स शोधून आणायचे असतात. आणि इथे अशी सुद्धा परवानगी देण्यात आलेली असते की आश्रमामधली एक व्यक्ती आणि असिस्टंट म्हणून अर्जुन चैतन्यला घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी अर्जुन आपल्याबरोबर आता सायलीला घेऊन जाणार असतो आणि चैतन्यला. सायलीला आता लहानपणापासून त्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली असते, त्यामुळे त्या आश्रमाचा कणाकोपरा सायलीला माहिती असतो. त्यामुळे इथे अर्जुनने आता सायलीची निवड केलेली असते आणि इथे कोर्टाने सुद्धा ती परवानगी त्याला दिलेली असते. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य तिघंजणं जेव्हा आता आश्रमामध्ये जातात आणि तिथे शोधाशोध करतात, तेव्हा इथे सायली आणि अर्जुनच्या हाती आता महत्त्वाचे पुरावे लागलेले असतात. एक म्हणजे ती फुलदाणी जी प्रियाने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये घातलेली असते. त्या फुलदाणीला मधुभाऊंच्या डोक्याचं रक्त लागलेलं असतं. त्याचबरोबर जी फुलदाणी प्रियाने हाताने पकडलेली असते, त्या फुलदाणीवरती तिच्या हाताचे ठसेसुद्धा उमटलेले असतात. जेव्हा इथे सायली त्या ठिकाणचे फोटो काढत असते, ज्या ठिकाणचे फोटो मधुभाऊंने काढायला सांगितलेले असतात आठवणीत राहावे म्हणून, त्या ठिकाणाचे फोटो काढत असताना ती फुलदाणी त्या फोटोमध्ये कॅप्चर होते आणि तिच्यावरती लागलेलं रक्त सायलीला दिसतं आणि खूप मोठा पुरावा आता सायलीच्या हाती लागतो. तर इथे आता अर्जुनच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्यानंतर आता कोर्टामध्ये इथे प्रियाकडून तो खरं कसं काय वधवून घेतो आणि घाबरल्यामुळे प्रिया साक्षीचं नाव कसं काय सांगते आणि त्यामुळे विलासचा खून कुणी केला, खरा गुन्हेगार कोण आहे हे कोर्टामध्ये लगेच सिद्ध होतं. आणि त्यानंतर मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतात. आश्रमाच्या जागेवरती स्टे तर येतोच आणि त्यामुळे इथे आता साक्षीला ही जन्मठेपेची शिक्षासुद्धा सुनावली जाते. तर इथे अर्जुन आता कोर्टामध्ये प्रियाच्या तोंडून साक्षी ही खरी गुन्हेगार आहे हे कसं वधवतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघेही जण आता सकाळ सकाळ उठून ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. कारण त्यानंतर तिघांनाही 8:30 ते 8:45 वाजेपर्यंत त्यांना आश्रमाच्या आवारामध्ये पोहोचायचं असतं. कारण त्यांना कोर्टाने 9 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला असतो एव्हिडन्स शोधण्यासाठीचा. तेव्हा इथे आता अर्जुन निघणार असतो. तेवढ्यातच इथे प्रियाने खूप मोठा खेळ खेळलेला असतो. ते म्हणजे प्रिया आता प्रतिमाला घेऊन अर्जुनच्या घरी म्हणजे सुभेदारांच्या घरी आलेली असते. कारण तिला माहिती असतं की सायली आणि अर्जुन प्रतिमाला घेऊन खूपच जास्त इमोशनल आहेत. प्रतिमा तिथे गेली की सायली प्रतिमाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवेल आणि त्यामुळे आश्रमामध्ये जायला आणि तिथे पुरावे शोधायला सायलीला आणि अर्जुनला वेळ होईल. म्हणून इथे प्रियाने हा प्लॅन केलेला असतो. पण हा प्लॅन आता अर्जुनच्या लक्षामध्ये आलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन आता खूप मोठा प्लॅन करतो. म्हणजे प्रियाच्या प्लॅनमध्ये अर्जुन आता तिलाच अडकवतो. ते म्हणजे कसं आपण आता बघूया. तेव्हा इथे प्रिया म्हणते की आईला तुमच्या सगळ्यांची खूप जास्त आठवण येत होती. तेव्हा सायली जाते, प्रतिमा आत्याला मिठी मारते आणि म्हणते की प्रतिमा आत्या या बसा ना, तुम्हीसुद्धा ब्रेकफास्ट करा, तुम्हाला आवडतो ना तसा इथे शिरा बनवलेला आहे. तेव्हा इथे प्रतिमाला शिरा देण्यात येतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली लवकर कर, आपल्याला निघायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते पण प्रतिमा आत्या तर आत्ताच आल्यात ना. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, अगं सायली, आई कितीतरी दिवसांनी आले, मग तू तिला सोडून लगेच जाणार आहेस का? तेव्हा कल्पना म्हणते, प्रिया तुला माहिती नसेल तर मी तुला सांगते, तन्वी अगं तूसुद्धा त्याच आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली आहेस ना. मग त्या आश्रमात पाडलं जाणार आहे हे तर तुला माहितीच असेल, मग तुला वाईट नाही वाटत आहे का? तेव्हा इथे प्रिया आता गप्पच बसते. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की सायली हे बघ, आश्रमामध्ये तुझं जाणं किती महत्त्वाचं आहे हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे, मी नव्याने सांगायची गरज नाही. पण प्रतिमा घरी आली आणि जर तुला प्रतिमाबरोबर आता वेळ घालवायचा असेल तर तो तुझा सर्वस्वी निर्णय असेल, मला तुला काही बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे आता सायली प्रतिमाकडे बघायला लागते. प्रतिमाला सगळं कळत असतं. प्रतिमा म्हणते, सायली मी इथे तू येईपर्यंत थांबणार आहे, मी दिवसभर इथेच असणार आहे, पण तू आधी आश्रमामध्ये जा, तिथे जाऊन तू एव्हिडन्स शोध, अर्जुनला दाखव संपूर्ण आश्रम, कणाकोपऱ्यामध्ये जिथे कुठे पुरावे असतील ते पुरावे शोधा आणि जो काही तुमच्या आश्रमावरील स्टे हा बाजूला करण्यात आलेला आहे तो पुन्हा लागू व्हायला पाहिजे,
तुमचा आश्रम हे वाचायला पाहिजे, असं इथे आता प्रतिमा सायलीला सांगते. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मी लवकरच आश्रमामध्ये जाते, तुम्ही घरी जाऊ नका, आपण दोघीजणी खूप गप्पा मारू. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की मी कुठेच जाणार नाही आहे, तू येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तेव्हा इथे सायली अर्जुनला म्हणते की चला आपण निघूया, प्रतिमा आत्या थांबतील आपण येईपर्यंत. तेव्हा अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघंजणं आता आश्रमामध्ये जायला निघतात. तिथे गेल्यानंतर सायली आश्रमाला बघते, खूप जास्त इमोशनल होते, रडायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता इथे रडायचं नाही, तुमचे मधुभाऊ काय म्हणतात, रडायचं नाही तर लढायचं. मग आता ती वेळ आलेली आहे, आपल्याला लढायचं आहे आपला आश्रम वाचवण्यासाठी. तेव्हा आता तुम्ही मला हर एक कोपरा दाखवा, हर एक गोष्ट सांगा. आणि मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ती लोकं कशी उभी होती, कुठे कुठे उभी होती, मला पण माहिती आहे, पण तुम्हाला जसं माहिती आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगा, आज तुम्ही मला असिस्ट करा. तेव्हा इथे आता सायली म्हणते, हो सर, मला जेवढं काही माहिती आहे आश्रमाबद्दल, जे काही कानेकोपरे माहिती आहेत, विलास काका कुठे राहायचे, प्रिया कुठे राहायची, मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. मधुभाऊंनी जमिनीचे पेपर कुठे ठेवले होते, प्रिया कुठे शोधायला गेली होती, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे. तेव्हा आता शोधाशोध सुरू होते. तेव्हा इथे मधुभाऊ सायलीला म्हणालेले असतात की काही जागांचे मला फोटो हवेत आश्रमामध्ये, जिथे तिथे तुम्ही लोक बसायचा उठायचा, तिथले मला सगळे फोटो हवे आहेत. तेव्हा सायली आता मधुभाऊंची सुद्धा इच्छा पूर्ण करत असते. तिला असं वाटत असतं की जर नाही झालं, आम्हाला आश्रम नाही वाचवता आलं, तर निदान मधुभाऊंची इच्छा पूर्ण व्हायला हवी, ते फोटोज तरी त्यांना बघायला मिळावेत, अशी इथे आता सायलीची इच्छा असते. तेव्हा ती मोबाईलमध्ये आता काही फोटोज क्लिक करत असते. तेव्हा फोटोज क्लिक करत असताना सायलीचं लक्ष जातं त्या फुलदाणीकडे, जिथे सायली बसायची त्या बाजूला एक कपाट होतं, छोटं कपाट, आणि त्याच्यावरती एक फुलदाणी होती. त्याच्याकडे लक्ष जातं सायलीचं आणि ती म्हणते की सर हे बघा, या फुलदाणीवरती रक्त दिसतं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिला हात लावू नका, तुम्ही काय केलं? तेव्हा सायली म्हणते, मी फोटो काढला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हात लावू नका, आपण ही फुलदाणी आता फॉरेन्सिक लॅबला पाठवूया, हे रक्त कुणाचं आहे आता ते लोक सांगतील. तेव्हा इथे मधुभाऊंचे सुद्धा सॅम्पल दिले जातात, जेणेकरून हे कळावं की ही फुलदाणी नेमकी कुणाच्या डोक्यात पडलेली आहे, मधुभाऊंच्या की त्या विलासच्या. तेव्हा मधुभाऊंचे सुद्धा काही ब्लड सॅम्पल आता फॉरेन्सिक लॅबला जातात आणि त्या फुलदाणीवरचं रक्तसुद्धा चेक करायला सांगतात. तेव्हा इथे रक्त मॅच झालेलं असतं, ते मधुभाऊंचंच रक्त असतं. तेव्हा सायली म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे जेव्हा साक्षीने विलासला गोळी मारली ना, त्यावेळेला प्रिया इथे नव्हती. मला असं वाटते की प्रिया इथे लपून बसली असेल आणि ती सांगते की टेबलच्या मागे इथे प्रिया मशीनच्या मागे लपून बसली असेल. तिथे एक मशीन होती जिथे सायली विणकाम करत बसायची, तिथे प्रिया लपून बसली असेल. त्यानंतरला ती तिथून फुलदाणी घेऊन मागून मधुभाऊंच्या येऊन त्यांच्या डोक्यामध्ये तिने ही फुलदाणी मारली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सुद्धा हेच हवं होतं. तेव्हा इथे अर्जुनने आता एक प्लॅन केलेला असतो. ज्या वेळेला प्रिया सुभेदारांच्या घरी सकाळी आलेली असते, त्यावेळेला ती ज्या ग्लासने पाणी प्यायलेले असते, अर्जुनने ते ग्लास आता बाजूला ठेवलेलं असतं, कारण त्या ग्लासवरती प्रियाच्या हाताचे ठसे असतात. तेव्हा इथे अर्जुन आता एक आयडिया करतो, ती फुलदाणी आणि तो ग्लास दोन्हीही फॉरेन्सिक लॅबमध्ये आता चेक करायला देतो. तेव्हा फुलदाणीवरच्या हाताचे ठसे आणि ग्लासवरच्या हाताचे ठसे हे मॅच झालेले असतात. तेव्हा अर्जुनला आता कळलेलं असतं की ग्लासवरचे ठसे प्रियाचे आहेत आणि त्यामुळे आता हे सिद्ध झालेलं असतं की फुलदाणीसुद्धा प्रियानेच पकडली होती आणि मधुभाऊंच्या डोक्यात मारली होती. ते रिपोर्ट्स आता अर्जुनकडे आलेले असतात. ते रिपोर्ट्ससुद्धा त्याच्या हाती लागतात. त्यानंतरला आता सगळीकडे शोधाशोध होत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन सर, इथे आमच्या सगळ्यांच्या नावाने मधुभाऊंनी गाठोडी बांधून ठेवली होती, तुम्ही बघितलं का? बरोबर प्रिया आणि सायली या दोघींची गाठोडी इथे नाही आहेत. मला असं वाटते की प्रिया तिचं आणि माझं गाठोडं इथून घेऊन गेली, कारण त्याच्यामध्ये माझ्या लहानपणीच्या आठवणी होत्या. तेव्हा अर्जुनला आता प्रियावरती संशय आलेला असतो, कदाचित त्या आठवणींचा तिने काहीतरी गैरफायदा करून घेतलेला आहे, हे अर्जुनला कळालेलं असतं. तेव्हा आता खूप मोठे पुरावे हाती आल्यानंतर आता कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी तारीख असते. तेव्हा प्रियालासुद्धा बोलावलेलं असतं. रविराज काका म्हणतात की प्रिया, तुलासुद्धा तन्वी जावंच लागेल, कारण का तू त्या साक्षीच्या बाजूने साक्ष दिलेली आहेस की तिने विलासचा खून केलेला नाही आहे, तर मधुभाऊंनी खून केला आहे.
आणि जर तू सायलीला बघितलंस ना तर सायली एक गुणी आणि खूप चांगली मुलगी आहे. ती कधीही खोटं बोलत नाही. आणि जेव्हापासून त्या विलासचा खून झाला आहे तेव्हापासून मधुभाऊ आणि सायली या दोघांचंही स्टेटमेंट अजिबात बदललेलं नाही आहे. तो खून मधुभाऊने नाही तर तो खून विलासनेच केला आहे. दोघेही स्टार्टिंगपासून तेच सांगतायत. मग कदाचित तुझ्या बघण्यामध्ये तर काही दुर्लक्ष झालेलं नाही आहे ना, तुझ्या बघण्यामध्ये काही दोष नाही आहे ना, असं रविराज काका विचारतात. तेव्हा इथे प्रिया आता खोटंच बोलत असते, जसं ती नेहमीप्रमाणे खोटं बोलत आलेली असते. तेव्हा इथे प्रियाला आता कोर्टामध्ये बोलवल्यानंतर प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे आता अर्जुन कोर्टामध्ये आल्यानंतर इथे आधी एक दिवस दिल्यामुळे कोर्टाचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर अर्जुन सगळ्यात आधी प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करतो, कारण अर्जुनलाच ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावल्यानंतर ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होता ते आता खरं खरं कोर्टाला सांगा. तेव्हा प्रिया म्हणते, मी तिथेच होते, मी बघितलं आहे, विलासचा खून हा मधुभाऊनीच केलेला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, खरं बोलताय का तुम्ही? तेव्हा प्रिया म्हणते, हो मी खरं बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग जर मधुभाऊने विलासचा खून केला आहे हे जर तुम्ही बघितलं मग तुम्ही तिथे कुठेतरी होतात हे मधुभाऊंना का माहिती नाही आहे? तेव्हा इथे प्रिया म्हणते, मला नाही माहिती. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग जर मधुभाऊंनी खून केला होता तर तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये फुलदाणी कधी मारलीत? तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही तर म्हणत होता की तुम्ही खूप घाबरला होतात, काय करावं काही कळत नव्हतं, मग तुम्ही मागून येऊन मधुभाऊंच्या डोक्यात फुलदाणी का बरं मारली? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा इथे प्रिया आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, मी कधी फुलदाणी मारली? तेव्हा इथे अर्जुन आता फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करतो आणि म्हणतो की फुलदाणीवरती जे रक्त आहे ते आणि मधुभाऊंचे सॅम्पल हे मॅच झालेले आहेत. म्हणजे जेव्हा मधुभाऊ सांगत होते की त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी एक वस्तू घातली आणि रक्त आलं होतं, ती फुलदाणी प्रिया मधुकर हिनेच त्यांच्या डोक्यात मारली होती. कारण त्या फुलदाणीवरती जे हाताचे ठसे आहेत ते आणि या ग्लासवरती जे हाताचे ठसे आहेत ते दोन्हीही मॅच झालेले आहेत. तेव्हा प्रियाने जे पाणी प्यायलेलं ग्लास असतं ते अर्जुनने कसं बाजूला केलं होतं हे अर्जुन सांगतो. त्यामुळे हाताचे ठसे तर मॅच झालेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की याचा अर्थ एकच होतो, विलासचा खून हा मधुभाऊने नाही, विलासचा खून हा साक्षी शिखरेने नाही, तर विलासचा खून हा प्रियाने केलेला आहे, असं अर्जुन आता कोर्टामध्ये सांगतो. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, नाही मी खून केलेलाच नाही आहे, तो खून तर मधुभाऊनेच केला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण असा एकसुद्धा पुरावा अजून हाती लागलेला नाही आहे ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की तो खून मधुभाऊने केला आहे. पण आमच्या हाती हे पुरावे तर जरूर लागलेले आहेत की ज्या फुलदाणीने तुम्ही मधुभाऊंच्या डोक्यावरती अटॅक केला होता त्यांना बेशुद्ध करण्यासाठी कदाचित मधुभाऊंनी बघितलं असेल तुम्हाला विलासचा खून करताना. कारण जेव्हा सिनेमा बघून तुम्ही लोक घरी आला होतात तेव्हा सगळेजण सिनेमा बघण्यासाठी तिथे थांबले होते आणि फक्त तुझ्याच पोटात दुखायला लागलं आणि विलास काकांबरोबर तू घरी आली होतीस. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, तुम्ही दोघेही घरी आला होतात, विलास काकांनी कुठे पैसे ठेवलेत हे तुला बरोबर माहिती होतं आणि त्यामुळे कदाचित तुला विलास काकांकडून ते पैसे हवे असतील आणि ते घेण्यासाठी तू विलास काकांचा खून केला असशील आणि बरोबर त्याच्यानंतरला मधुभाऊ तिथे आले आणि मग मधुभाऊंच्या डोक्यावरती अटॅक करण्यात आला आहे. मग तूच केला असशील ना पैशांसाठी, कारण मधुभाऊ तर नंतर आले होते ना आणि मग त्यांनी बघितलं असेल तुला विलासचा खून करताना आणि मग मधुभाऊ पोलिसांना त्यावेळेला फोन करत होते तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये तू फुलदाणी आणलीस आणि घातलीस. म्हणजे विलासचा खून हा प्रिया मधुकर हिनेच केलेला आहे, कारण या फुलदाणीवरती तिच्याच हाताचे ठसे आहेत आणि हे आहेत त्याचे रिपोर्ट्स, असं आता अर्जुन म्हणाल्यानंतर प्रिया तिच्या प्लॅनमध्ये पूर्णपणे फसलेली असते. खुनाचा आरोप तिच्यावरती आल्यानंतर प्रिया घाबरते आणि म्हणते, नाही अर्जुन नाही, विलासचा खून मी नाही तर विलासचा खून साक्षी शिखरेनेच केलेला आहे. त्यामुळे इथे आता प्रिया बरोबर कोर्टामध्ये साक्षीचं नाव घेते आणि त्यामुळे खरा गुन्हेगार आता कोर्टाच्या समोर आलेला असतो. तर हे सगळं अर्जुनने आता मुद्दामून केलेलं असतं. प्रिया घाबरते आणि खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगते.
तेव्हा साक्षी, महिपत, नागराज या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर इथे रविराज काकांच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत प्रिया खोटा जे काही बोलत होती ते सगळं खोटं होतं आणि आता खरा गुन्हेगार समोर आलेला आहे. तर आता येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रियाने तर साक्षीचं नाव सांगितलेलं आहे की तिनेच विलासचा खून केला आहे. मग ती खोटं का बोलली कोर्टामध्ये आणि मधुभाऊंना खोट्या केसमध्ये अटक करायला का लावली, हे बरेचसे प्रश्न आता उभे राहिलेले असतात. पण त्यातून एक सिद्ध झालेलं असतं की खरे गुन्हेगार ही साक्षी शिखरे आणि महिपत शिखरे आहेत. त्याच्यामुळे आता आश्रमाच्या जागेवरती पुन्हा स्टे लागू होतो आणि खरी गुन्हेगार ही साक्षी असल्यामुळे आता साक्षीची चौकशी सुरू होते आणि आता प्रियाने तिचं नाव घेतल्यानंतर तिला अरेस्ट होणार असते.